Question number 3. If for a sequence, एक sequence आहे, त्या sequence मध्ये Tn दिलेला आहे. Tn चा फॉर्म्युला, Tn म्हणजे जनरल टर्म दिला, Tn equal to 2 raised to n minus 2 upon 5 raised to n minus 3. आणि काय प्रूव्ह करायचं? So that the sequence is GP. तर याच्यापासून तयार होणारा सिक्वेन्स आहे ते काय? GP. काय करायचं सांगा? असं दहावी झालं नाही कसं या टाईप अगोदर दहावीचं आत्मटी प्रवेश होता तेव्हा त्याला होता तुमच्यावर नाही गोष्ट झालं नाही तर अगोदर होते. हे सांगा Tn प्लस 1 सांगा कसं लिहायचं बाबा? रिप्लेस n बाय n प्लस 1. n ते टर्ममध्ये दिले मग आपण n प्लस 1 ते काढू शकतो. n च्या ठिकाणी n प्लस ज्या ठिकाणी n आहे त्या ठिकाणी n प्लस 1 रिप्लेस होतो. रिप्लेस ऑल 3 रेशो नाही रिप्लेस करायचं 3 रेशो द्यावा. ज्या ठिकाणी n आहे त्या ठिकाणी रिप्लेस करायचं आणि काढायचं n प्लस 1. मग n अक्षर रिप्लेस करायचं. रिप्लेस ऑल काय मग त्या ठिकाणी रिप्लेस करायचं n सगळ्या ठिकाणी सगळं रिप्लेस होणार आपापल्या ऑटोमॅटिक सगळं रिप्लेस होणार. मग n च्या ठिकाणी काय लिहिणार n प्लस 1. मग सांगा या ठिकाणी 2 रेस टू n प्लस 1 मायनस 5 रेस टू n प्लस 1 मायनस 3 इक्वल टू सांगा पुढे 2 रेस टू n मायनस 1 5 रेस टू n मायनस 2. तर हे GP आहे ना ओळखायचं त्याचे रेशिओ त्यातली लहान टर्म कुठली मोठी कुठली सांगा. लहान म्हणजे सक्सेसिव्ह टर्म पहिली कुठली दुसरी कुठली Tn पहिल्यांदा आणि Tn प्लस 1 नंतर त्यांचं एक्स्ट्रा नाही ॲड केलं. मग असं लिहायचं Tn प्लस 1 अपॉन Tn इक्वल टू किती आहे Tn प्लस 1 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 5 रेस टू n मायनस 2 डिवाइडेड बाय डिवाइडेड बाय काय सांगा Tn किती आहे 2 रेस टू n मायनस 2 अपॉन 5 रेस टू n मायनस इक्वल टू त्यावर दुसरी सोपी पद्धत आहे ती पण अगोदर हे बघा 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 5 रेस टू n मायनस 2 इंटू सांगा 5 रेस टू n मायनस 2 अपॉन n मायनस 3 अपॉन 2 रेस टू n मायनस 2. ते सांगा फॉर्म्युला 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 2 रेस टू n मायनस 2 किती 2 रेस टू n मायनस 1 मायनस n मायनस 2 a रेस टू m अपॉन a रेस टू n चा फॉर्म्युला इंटू सांगा 5 रेस टू n मायनस 3 अपॉन 5 रेस टू n मायनस 2 5 रेस टू n मायनस 3 मायनस n मायनस 2 इक्वल टू ते सांगा किती n मायनस 1 मायनस n प्लस 2 आणि n मायनस 3 मायनस n प्लस 2 काय काय कॅन्सल n कॅन्सल किती होतं 2 रेस टू 1 सांगा किती होतं मायनस 5 रेस टू मायनस 3 प्लस 2 मायनस 1 म्हणजेच 2 अपॉन 5 5 रेस टू मायनस 1 खाली येतं काय 5 टू मग रेशिओ ऑफ टू सक्सेसिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. n काय पण असते हे येते therefore ratio is constant, therefore का sequence is GP. दूसरी पद्धत का डायरेक्ट n equal to 1 n equal to n
किंवा टी एन इक्वल टू 2 रेस टू एन मायनस 2 अपॉन 5 रेस टू एन मायनस 2 एन इक्वल टू 1 सांगा पहिला इवन सांगा 2 रेस टू 1 मायनस 2 अपॉन 5 रेस टू 1 मायनस 3 इक्वल टू 2 रेस टू मायनस 1 अपॉन 5 रेस टू मायनस 2 ते उलट सुलट करूया का खाली येतो वर वर खाली 5 रेस टू मायनस 2 येतं काय येते 5 स्क्वेअर आणि 2 रेस टू मायनस 1 2 रेस टू 1 मग किती आले 25 अपॉन 2 आता T2 सांगा पुट n इक्वल टू 2 पुट n इक्वल टू 2 T2 इक्वल टू 2 रेस टू मायनस 2 आणि या ठिकाणी 2 मायनस 3 इक्वल 2 रेस टू 0 आणि 5 रेस टू मायनस 1 2 रेस टू 0 म्हणजे 1 आणि 5 रेस टू मायनस 1 वरती घ्यायची किती आहे 5 रेस टू 1 5 थर्ड टर्म सांगा T3 इक्वल टू 2 रेस टू 3 minus 2 5 raised to 3 minus 2 equal to 3 minus 2 raised to 1 and 5 raised to 0 equal to 2 upon 1 म्हणजे 2 तीन टर्म झाले की आता सांगा T2 upon T1 किती T2 upon T1 T2 किती आहे 5 आणि T1 किती आहे 25 अपॉन 2 ये 2 वरती आहे ना 10 अपॉन 25 ये किती 5 दिलं आन्सर 2/5 आहे कॉमन रेशियो 2/5 आता अजून एवढं चेक करून चालत नाही T3 अपॉन T2 असं करतो का झालं T2 अपॉन T1 काढायचं पुन्हा T3 अपॉन T2 काढायचं दुसरा T3 किती काढले का आपण 2 आणि T2 5 आणि therefore ratio is same therefore it is G मग कुठल्या गोष्टी सोडल्या बघा अजून दुसरी पद्धत अजून पद्धत ते बरोबरच आहे दुसरी पद्धत तेच अवघड झाले की नाही सोपं बघ आता तुम्हाला नको वाटते म्हणजे याचा म्हणजे अवघडच आहे सोपं बघ laws of indexation 2 raised to n into 2 raised to minus 2 चालते 2 raised to n into 2 raised to minus 2 नसेल तर 2 raised to n upon 2 raised to 2 माइनस में भाग कर मग कुठे लिहा नया सांगते का खाली घ्या अधिक चालते आता बघा 5 raised to n into सांगा 5 raised to minus 2 इक्वल टू आता ये सोपं झालं 2 आणि 2 रेस टू n अपॉन 5 रेस टू n 2 अपॉन 5 रेस टू n लॉज ऑफ इंडेक्स सेम आहे ना 2 रेस टू n अपॉन 5 रेस टू n 2 अपॉन 5 रेस टू n आणि हे सांगा किती खाली वर घ्या 2 रेस टू खाली ना 2 रेस टू 2 आणि वरती 5 रेस टू 3 किती 5 रेस टू 3 upon 4 into 2 upon 5 raised to n झालं Tn तर Tn हे सांगा Tn +1 सांगा Tn +1
एनच्या ठिकाणी एन प्लस तर 125 अपॉन 4 इंटू 2 अपॉन 5 रेस्ट टू सांगा एनच्या ठिकाणी काय लिहायचं एन प्लस 1 आता दोघांचा भागाकार करू की एन प्लस 1 अपॉन टी एन इक्वल टू कॅन्सल आहे एन प्लस 1 अपॉन टी एन हे तरी कॅन्सल आहे उरलं काय 2 अपॉन 5 रेस्ट टू एन प्लस 1 आणि खाली 2 अपॉन 5 रेस्ट टू एन बेस सेम आहे नाही मग ऑपरेट दिला किती 2 अपॉन 5 रेस्ट टू एन प्लस 1 माइनस एन एट टी एम अपॉन एट टी एन एन कैंसिल 2 अपॉन 5 और इससे बढ़ते रहे तो लोग कसे करायचं तुम्हाला लॉज ऑफ इंडस्ट्री आलं बघितली तीच आहे फिजिक्सचं पहिलं तर युनिट्स अँड मेजरमेंट्स त्यामध्ये पण डायमेन्शन्स म्हणून पार्ट आहे इम्पॉर्टंट त्यामध्ये लॉज ऑफ इंडस्ट्री करायची त्याला जमते आपल्याला कुठले काय बघा हे काय तुम्हाला येते त्यामुळे हे काय लिहून नका तेच घ्या जे येते ते कसं लिहा लिहिलं असतं तर त्या गोष्टी ते काय शेवटचं पर्याय काय नंतर तिथं लिहायचं एक योग्य येणार आहे तुम्हाला equal to constant n काय पण लिहा ते राहते का n समजा तुम्ही 2 लिहिलं तर तेच होते n 3 लिहिलं तर तेच होते n 4 लिहिलं तर तेच होते
फर्स्ट टर्म काढायचं आहे. फर्स्ट टर्म आता कसं याच्यावर काढलं का याच्यावर पण चालते आणि याच्यावर पण चालते कुठून पण. कारण हे पण टी एन हे पण टी एनच आहे आणि हे सुद्धा टी एनच आहे. तुमच्या ऑर्डर कसं काढायचं फर्स्ट टर्म पुट एन इक्वल टू 1 मग कुठे बोलला T1 इक्वल टू 1 to 4 अपॉन 4 आणि 2 अपॉन 5 रेस टू 1. आंसर निकाले 25 अपॉन 25. n इक्वल टू 1 द्यायचं याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये फर्स्ट टर्म. तुम्हाला विचारलं फर्स्ट टर्म आणि कॉमन द्यायची. या ठिकाणी सोडून दिले ते वेगळे झाले. सोडून दिले बघ करते या सोडून ते वेगळे करते म्हणजे तीन पण नाही तीन पण नाही त्यावर पुन्हा हे पण नाही सगळे मेथडीज आहे. फक्त सिम्प्लिफाय काय केलं बघा ते एन मायनस 3 आहे ना वरती पण एन मायनस 3 आणलं ॲडजस्ट केलं हे लॉ ऑफ इंडस्ट्रीज वापरायचं. जसं कसं आहे वरती ॲडिशन सांगा 5n-3 असले तर वरती पण ॲडिशन मग n -2 म्हणजे असले का -3 प्लस -2 म्हणजे काय -3 प्लस 1. आता हे बघा 2 रेस टू n-3 इंटू सांगा 2 रेस टू 1 a रेस टू m प्लस n अपॉन 5 रेस टू n-3. आता एवढ्यासाठी सांगा काय करायचं मी 2 ऑलरेडी लिहितो अगोदर हे 2 लिहितो इथे सांगा 2 रेस टू n-3 अपॉन 5 रेस टू n-3 2 अपॉन 5 ब्रॅकेट रेस टू n-3 आणि याच्यावर कुठं सोडेल आता या आपण 125 बाय जास्त आले मग त्यांचे हे असतात. तर यातून पुन्हा काय करायचं Tn प्लस 1 सांगा Tn प्लस 1 2 अपॉन 5 एनच्या ठिकाणी लिहायचं n प्लस 1 मायनस 2 अपॉन 5 रेस टू n मायनस 2 त्या दोघांचा भाग काय Tn प्लस 1 अपॉन Tn काय कॅन्सल होते 2 टू कॅन्सल एवढं काय ना 2 अपॉन 5 रेस टू n-2 अपॉन 2 अपॉन 5 रेस टू n-3 इक्वल टू सांगा 2 अपॉन 5 रेस टू n-2 मायनस n प्लस 3 इक्वल टू 2 अपॉन 5 रेस टू 1 2 अपॉन अलग कसं सोडलं महत्त्वाचं शेवटी सगळ्या डायरेक्ट तुम्ही बघायचं तेच आहे काय नाही आलं तेच आहे डायरेक्ट T1 T2 T3 काढायचं रेशो वाईट करायचे कॉमन रेशो तर जी अजून एक काय म्हणजे प्रॅक्टिस त्या टाईपचं if for a sequence sequence ने दिलेलं आहे कुठलं Tn if for a sequence Tn equal to -5 raised to n plus 1 upon 3 raised to n minus 1 so that sequence is GP sequence is GP. Find its first term and common ratio. Find its
first term and common ratio. First term and common ratio. आता लक्षात असायचं तर कुठले काय करावं तुमच्या सांगा काय करायचं अगोदर एन सेपरेट घेऊया का एन सेपरेट घेऊया का घातांक ॲडजस्ट करूया ते एन मायनस वन आहे खाली वरती पण एन मायनस वन आली आहे का सेपरेट करूया आणि आता आपण 3-4 पद्धती सोडले त्यातलं कुठलं ते बघा पी एन इक्वल टू -5 raised to n plus 1 upon 3 raised to n minus 1 n minus 1 काय करूया ते असं ते बघा n minus 1 plus 2 बरोबर बघा -5 raised to खाली n minus 1 आहे वरती पण आणतो n minus 1 plus 2 -1 plus 2 म्हणजे plus 1 upon 3 raised to n minus 1 equal to -5 raised to किती n minus 1 into 5 raised to 2 5 raised to 2 upon 3 raised to n minus 1 5 raised to 25 5 raised to 25 ते सांगा -5 upon 3 raised to n minus 1 हे झालं या ॲडजस्ट करू T1, T2, T3 ते पण काढले ते पण ते काय देईल नाही ते सोडून असते किंवा त्याच्यात काय n plus 1 n plus 1 25 minus 5 upon n च्या ठिकाणी n plus 1 minus 1 काय झालं equal to 25 आहे आणि -5 upon 3 raised to n आता दोघांचा भागाकार करायला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 divide 2 by 1 divide 2 by 1 therefore Tn plus 1 upon Tn equal to 25 cancel -5 upon 3 raised to n and -5 upon 3 raised to n minus क्या है आता लगेच होतेच a raised to m upon a raised to n a raised to m minus n एकाला ह्या 25 कॅन्सल आणि भाग काढला पुढचं भाग काय करायचं -5 upon 3 raised to n minus n plus 1 वरती ठेवा मागच्या तो n minus 1 plus 1 मग n कॅन्सल 5/3 equal to constant
Therefore, given sequence is GP. And हाच कॉमन रेशियो आहे. R म्हणजे कॉमन रेशियो R. प्रश्न काय त्यात त्याच्यामध्ये T1 equal to 25 into minus 5 upon 3 into 1 minus 1 minus 5 upon 3 into 0. किती रिटर्न प्रश्न किती आले 25 बरोबर.